आपण फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम पाहतोय. फायनल अकाउंटच्या चौथ्या प्रॉब्लेम मधला काही भाग म्हणजे बॅलन्स शीट आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, त्यानंतर टोटल रेव्हेन्यू पर्यंत आपण कालपर्यंत आलेलो होतो. आजपासून आपण तिथून पुढचा पाहणार आहोत, परंतु प्रॉफिट अँड लॉसचा जो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आहे तो आणि अदर इन्कम मी पुन्हा एकदा सांगून पुढे सुरुवात करते. आपण बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट प्रमाणे जात असतो. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट प्रमाणे प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला पहिला आयटम असतो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये आपण जनरली सेल्स घेत असतो आणि सेल्स जर असतील तर त्यात रिटर्न्स डेबिट साइडला दिलेले असतील तर आपण रिटर्न्स काय करतो, लेस करतो. म्हणून रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची आपण नोट घेतलेली आहे आणि नोट मध्ये आपण सेल्स 11,50,000 जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेले होते ते घेऊन त्यामधून डेबिट साइडला जे सेल्स रिटर्न होते 17,200 ते आपण मायनस केलेले आहेत. ती नोट मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नोट घेतलेली आहे आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची. सेल्स इनरला घेतले 11,50,000 रुपये, त्यातून रिटर्न्स लेस केले 17,200 रुपये. आउटरला 11,32,800. नोटची टोटल 11,32,800. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे आलो. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर नोट नंबर टाकली 7 आणि अमाऊंट मध्ये घेतले 11,32,800 रुपये. एक्सेस ड्युटी प्रॉब्लेम मध्ये नाहीये त्यामुळे त्या समोर डॅश केलेले आहे. नेट रेव्हेन्यू जो आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट तो देखील 11,32,800 आलेला आहे. त्यानंतर अदर इन्कम मध्ये आपण कोणते आयटम घेतो, तर अदर इन्कम मध्ये आपण असे आयटम घेतो की जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आलेले असतील, आपले इन्कम्स असतील. आणि ऍडजस्टमेंट पैकी आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट चेक करतो. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला जो डिव्हिडंड रिसीव्ह नावाचा आयटम होता तो आपण इथे पोस्टिंग केलेला आहे. ट्रायल बॅलन्स बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला डिव्हिडंड रिसीव्ह होता 1,800 रुपये, तो आपला इन्कम आहे म्हणून तो आपण इथे पोस्टिंग केलेला आहे अदर इन्कमच्या समोर. त्यानंतर 11,32,800 आणि अदर इन्कम 1,800 यांची बेरीज केली आणि टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आहे 11,34,600 रुपये, 11,34,600. त्यानंतर एक्सपेंडिचर चालू होतात. एक्सपेंडिचर मध्ये पहिला आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आपण केव्हा घेतो, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल दिलेला असतो, पण ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल काही दिलेला नाहीये त्यामुळे आपण या समोर डॅश करणार आहोत. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, यामध्ये आपण परचेसेस घेत असतो आणि परचेसेस वर जर रिटर्न्स असतील तर ते आपल्याला मायनस करावे लागतील. ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये परचेसेस आहेत बघा 10 लाख रुपये. क्रेडिट साइड चेक करा, क्रेडिट साइडला परचेस रिटर्न आहेत पहा 20,000 रुपये. मग रिटर्न्स असतील तर आपल्याला नोट घ्यावी लागेल म्हणून पुढची नोट घ्या. नोट नंबर 8. नोट नंबर 8 परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड ह्या नोट मध्ये घ्या. परचेसेस इनर कॉलमला 10 लाख रुपये लेस रिटर्न्स 20,000. आउटरला 9,80,000. आउटरला 9,80,000. नोटची टोटल देखील येईल 9,80,000. परचेसेसची आपण नोट घेतलेली आहे कारण परचेसेस मध्ये रिटर्न्स दिलेले होते क्रेडिट साइडला ट्रायल बॅलन्सला, म्हणून परचेसेस मधून आपल्याला रिटर्न्स मायनस करायचे असतात म्हणून आपण ते मायनस केले आणि रिमेनिंग फिगर आउटरला दाखवलेली आहे. आता प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे या आणि परचेसेसच्या समोर नोट नंबर 8 लिहा. अमाऊंट मध्ये 9,80,000.
9,80,000. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज. चेंज इन इन्व्हेंटरीज म्हणजे ओपनिंग स्टॉक मधून आपण क्लोजिंग स्टॉक मायनस करत असतो. ओपनिंग स्टॉक आपल्याला ट्रायल बॅलन्सला दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे. आधी आपण ओपनिंग स्टॉक चेक करू. ओपनिंग स्टॉक बघा ट्रायल बॅलन्स मध्ये इथे नाहीये, पुढच्या स्लाइडला पाहूया. आहे पहा, स्टॉक ऑन 1/1/2019 1,75,000 आहे आणि क्लोजिंग स्टॉक आहे 2,25,000. 1,75,000तून 2,25,000 रुपये मायनस करा आणि जो बॅलन्सिंग फिगर येईल ती घ्या चेंज इन इन्व्हेंटरीच्या समोर. चेंज इन इन्व्हेंटरीच्या समोर 50,000 येत आहेत, पण 1,75,000तून आपण 2,25,000 मायनस करतोय, म्हणजे ही जी फिगर आहे ही मायनस आहे. मायनस फिगर असेल तर त्याला आपण कंस करतो, म्हणून त्याला एक कंस करा. मायनस आपल्याला चिन्ह नाही दाखवता येत स्टेटमेंटला, म्हणून ब्रॅकेटमध्ये टाकायचं. ब्रॅकेटमध्ये असेल तर त्याचा अर्थ मायनस असा होतो. 1,75,000तून 2,25,000 मायनस करायचे, म्हणजे उत्तर जे आहे ते मायनस मध्ये येणार आहे, म्हणून आपण त्याला ब्रॅकेट केलेले आहे. कंसामध्ये 50,000 रुपये लिहा. जेव्हा आपण बेरीज करू त्यावेळेला हे 50,000 रुपये मायनसच होणार आहेत, प्लस होणार नाही. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण घेतो सॅलरी, वेजेस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, बोनस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. मग यापैकी काय आहे आपल्याकडे आपण चेक करू. ट्रायल बॅलन्स चेक करा अगोदर. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा, काहीच नाही इथे. नेक्स्ट स्लाइडला पाहूया. वेजेस आहेत पहा आणि ऍडजस्टमेंट चेक करू. ऍडजस्टमेंट मध्ये वेजेस वर काही ऍडजस्टमेंट आहे का ती चेक करा. क्लोजिंग स्टॉक, प्रीपेड इन्शुरन्स, इंटरेस्ट ऑन डिबेंचर, डेप्रिसिएशन, आरडीडी, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन नाहीये. वेजेस वर काही ऍडजस्टमेंट नाहीये, सिंगलच आयटम आहे, त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग केली तरी चालेल. वेजेसची अमाऊंट आहे 87,800 रुपये. डायरेक्ट पोस्टिंग करा 87,800 रुपये. नोट नंबर लिहिण्याची गरज नाहीये, कारण आपण काही त्याची नोट घेतलेली नाहीये. ज्याची नोट घेऊ आपण त्याचीच नोट नंबर टाकायचा असतो. 87,800 डायरेक्ट लिहा. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेतो. इंटरेस्ट ट्रायल बॅलन्स मध्ये देखील येऊ शकतं, ऍडजस्टमेंट मध्ये पण येऊ शकतं. मग त्यासाठी ट्रायल बॅलन्स आधी आपण चेक करू. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा, कुठे इंटरेस्ट दिसतंय का? नाहीये. मग ऍडजस्टमेंट चेक करू. ऍडजस्टमेंट मध्ये तिसरी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर आउटस्टँडिंग फॉर द इयर. 1 वर्षाचं डिबेंचर वरचं व्याज हे आउटस्टँडिंग आहे. आपण ऑलरेडी हे व्याज कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपली जी नोट होती अदर करंट लायबिलिटीजची, तिथे आपण इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन डिबेंचर हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो फक्त आपण इथे देणार आहोत. इंटरेस्ट ऑन डिबेंचर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 20,520 रुपये. आपल्या अदर करंट लायबिलिटीची जी नोट असेल तिथे आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचा फक्त आपण इकडे इफेक्ट देतोय, सेकंड इफेक्ट. ही नोट मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अदर करंट लायबिलिटीची नोट आहे तिथे आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे 3,42,000वर 6%. याचा आपण सेकंड इफेक्ट फक्त आता स्टेटमेंटला देतोय फायनान्स कॉस्टच्या समोर 20,520 रुपये. 20,520 रुपये सिंगल आयटम असल्यामुळे नोट घेतलेली नाही. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये आपण जे ऍसेट वर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ऍडजस्टमेंट चेक करा. कधी कधी ट्रायल बॅलन्स मध्ये देखील डेप्रिसिएशन दिलं जातं, त्यामुळे ट्रायल बॅलन्स पण चेक करून घ्या. ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीये.
पाचवी ऍडजस्टमेंट पहा, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%, फर्निचर 10% अँड लोज टूल्स 20%. हे डेप्रिसिएशन ऑलरेडी आपण टँजिबल ऍसेट मधून मायनस केलेलं आहे, त्या नोटला आपण ते दाखवलेलं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे, पण 3 डेप्रिसिएशन असल्यामुळे आपल्याला नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 22,900, 22,900. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,850, 1,850. डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स 7,000, 7,000. आणि नोटची बेरीज करा, 31,750, 31,750 रुपये, 31,750 रुपये. डेप्रिसिएशन आपण टँजिबल ऍसेटच्या नोटला ऑलरेडी दाखवलेलं होतं आणि तिथे मायनस पण केलेलं होतं, फक्त आता सेकंड इफेक्ट आपण देतोय आणि 3 डेप्रिसिएशन असल्यामुळे आपण त्याची नोट घेतलेली आहे. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 22,900, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,850, डेप्रिसिएशन ऑन लूज टूल्स 7,000 आणि बेरीज आलेली आहे 31,750 रुपये. स्टेटमेंट कडे या, प्रॉफिट अँड लॉसच्या. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे या आणि डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर डेप्रिसिएशनची अमाऊंट लिहा. नोट नंबर जो काही असेल तो नोट नंबर टाका. नोट नंबर 9 येतोय. नोट नंबर 9 करा. आणि आता लास्ट नोट आपली 10 नंबरची, अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस आपण डेप्रिसिएशनची अमाऊंट 31,750 रुपये डेप्रिसिएशनच्या समोर लिहिली, नोट नंबर टाकली. आता अदर एक्सपेन्सेसची नोट घ्या. राहिलेले सर्व आयटम आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला दाखवणार आहोत. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. कोणते कोणते आयटम पोस्टिंग करायचे राहिलेले आहेत ते पहा. जनरल रिपेअर्स आहे 3,900 रुपये. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आहे 18,500 रुपये. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 10,500 रुपये. ऑडिट फीज आहे 3,000 रुपये. कॅरेज इनवर्ड आहे 10,600 रुपये. इन्शुरन्स प्रीमियम आहे 7,400 रुपये. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला इन्शुरन्सवर ऍडजस्टमेंट दिलेली आहे प्रीपेडची. आपल्याला 1,400 रुपये इन्शुरन्स मधून वजा करावे लागतील. आणि आरडीडी ऑलरेडी आपण ट्रेड रिसिवेबलच्या नोटला डेटर्स मधून मायनस केलेली आहे. तिचा सेकंड इफेक्ट आपल्याला अदर एक्सपेन्सेसला दाखवावा लागेल. मग एवढे आयटम आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग करणार आहोत. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 10 अदर एक्सपेन्सेस. नोट नंबर 10 अदर एक्सपेन्सेस. सर्व राहिलेले खर्च अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग करा. जनरल एक्सपेन्स, जनरल रिपेअर्स, ऍडव्हर्टाइजमेंट. जनरल रिपेअर्स आहेत 3,900. ऍडव्हर्टाइजमेंट 10,500. ऑडिट फीज 3,000. कॅरेज इनवर्ड 10,600. इन्शुरन्स इनरला घ्या 7,400. लेस प्रीपेड 1,400. आउटरला 6,000. जनरल एक्सपेन्सेस 18,500. आणि लास्ट वन आरडीडी 4,200. राहिलेले सर्व खर्च आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग केले. आणि इन्शुरन्सवर प्रीपेडची ऍडजस्टमेंट होती ती आपण मायनस केलेली आहेत प्रीपेड. आणि आरडीडी जी ऍडजस्टमेंट मध्ये दाखवलेली होती त्या आरडीडीचा पण सेकंड इफेक्ट इथे दिलेला आहे. सर्वांनी 10 नंबरची नोट लिहून घ्या. अदर एक्सपेन्सेस.
राहिलेले सर्व खर्च आपण अदर एक्सपेन्सेसला पोस्टिंग केलेले आहेत. नोटची बेरीज करा. बेरीज येते 56,700 रुपये. 56,700 रुपये. स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंटला पोस्टिंग करा. अदर एक्सपेन्सेसच्या समोर नोट नंबर 10 अमाऊंट मध्ये 56,700 रुपये. आता बेरीज करायची आहे. तुमची जी परचेसेसची अमाऊंट आहे त्या परचेसेसच्या अमाऊंट पासून तर अदर एक्सपेन्सेस पर्यंतच्या अमाऊंटची बेरीज करायची. पण बेरीज करत असताना चेंज इन इन्व्हेंटरीची जी अमाऊंट आहे ती कंसात आहे म्हणजे मायनस आहे, तर ती अमाऊंट मायनसच करायची आहे आणि टोटल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करा. टोटल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करा. बघा बेरीज करताना तुम्ही 9,80,000 हे प्लस आहेत पण 50,000 मायनस आहेत. मग 9,80,000 वजा 50,000 करा. नंतर अधिक 87,800 अधिक 20,520 अधिक 31,750 अधिक 56,700 यांची बेरीज करा आणि टोटल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करा. मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्क्युलेशनचं आन्सर येते 11,26,720 रुपये. टोटल एक्सपेन्सेस आहेत 11,26,720 आणि आपला टोटल रेव्हेन्यू जो आहे टोटल रेव्हेन्यू आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 11,34,600. मग 11,34,600 मधून टोटल एक्सपेन्सेस मायनस करा 11,26,720. जो येईल तो असणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. तो आलेला आहे 7,830 रुपये. 7,830 रुपीज. त्यातून आपण टॅक्सची प्रोव्हिजन असेल तर ती मायनस करतो. टॅक्सची प्रोव्हिजन प्रॉब्लेम मध्ये दिलेली होती ऍडजस्टमेंट मध्ये. मग लेस टॅक्स त्याचा सेकंड इफेक्ट येतो इथे 5,000 रुपये. एक इफेक्ट आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला दाखवलेला आहे. लेस करून प्रॉफिट आफ्टर टॅक्स येतोय 2,830 रुपये. यामध्ये आपण ट्रायल बॅलन्स मधला क्रेडिट साइडला दिलेला प्रॉफिट अँड लॉसचा प्रिव्हियस इयरचा बॅलन्स ऍड करणार आहोत. तो आहे 26,000 रुपये. 26,000. आता 2,830 अधिक 26,000 दोन्हींची बेरीज 28,830 आपला टोटल प्रॉफिट आहे 28,830. त्यातून अप्रोप्रिएशनला आपण जे काही ट्रान्सफर केलेलं आहे नफ्याची विभागणी ती आपण लेस करणार आहोत. लेस अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशन मध्ये दोन आयटम आहेत. एक आहे ट्रान्सफर टू रिझर्व 5,830 आणि इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर झालेला होता तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे कॅपिटलवर आपल्या. त्याचं उत्तर आलेलं आहे 17,700 रुपये. ऑलरेडी इंटरिम डिव्हिडंडचा इफेक्ट आपण अदर करंट लायबिलिटीजच्या नोटला दिलेला आहे. दोन आयटम आपण वजा करतोय टोटल प्रॉफिट मधून. ट्रान्सफर टू रिझर्व 5,830 आणि इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर 17,700 जो आपण 3% कॅपिटलवर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आपला टोटल प्रॉफिट आहे 28,830. त्यातून 5,830 आणि 17,700 मायनस करा. जो येईल तो असणार आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. तो येतोय 5,300 रुपये. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 5,300 रुपये. हा नेट प्रॉफिट आपण दाखवणार आहोत आपल्या 2 नंबरच्या नोटला रिझर्व अँड सरप्लसच्या. ज्या नोटची आपण अजून बेरीज केलेली नाही त्या नोटकडे या आणि हा प्रॉफिट तिथे ट्रान्सफर करा. 2 नंबरच्या नोटकडे या रिझर्व अँड सरप्लसच्या. तिथे प्रॉफिट ट्रान्सफर करा. ऑलरेडी आपण रिझर्व फंड दाखवलेला होता 60,000 रुपये. त्यात ट्रान्सफरचे ऍड केलेले होते 65,830 रुपये बेरीज आउटरला दाखवलेली होती. आता नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 5,300 रुपये. दोन्हींची बेरीज करा 65,830 प्लस
5300, दोन्हींची बेरीज करा. बेरीज येते 71,130 रुपये. 71,130 रुपये. सेकंड नंबरची नोट रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याची बेरीज येते 71,130 रुपये. ती पोस्टिंग करा बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला रिझर्व्ह अँड सरप्लसच्या समोर. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या समोर 71,130 रुपये. नोटची आलेली बेरीज पोस्टिंग करा बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला. आणि आता बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली करा. कॅपिटल समोर 5,90,000 आहेत. रिझर्व्ह अँड सरप्लस समोर 71,130 रुपये आहेत. लॉंग टर्म बॉरिंग समोर 3,42,000 आहेत. शॉर्ट टर्म बॉरिंग समोर 10,000 आहेत. ट्रेड पेएबल समोर 1,00,000 आहेत. अदर करंट लायबिलिटीज समोर 23,520 रुपये आहेत. आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन समोर 5,000 आहेत. ही लायबिलिटी साइड आहे. लायबिलिटी साइडची बेरीज करा. त्यानंतर ऍसेट साइडला टँजिबल ऍसेट समोर 6,59,750 रुपये आहेत. इनटँजिबल ऍसेट समोर 58,000 रुपये आहेत. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर 40,000 रुपये आहेत. अदर नॉन करंट ऍसेट समोर 15,000 रुपये आहेत. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर 2,25,000 रुपये आहेत. ट्रेड रिसिवेबल समोर 1,30,200 रुपये आहेत. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 12,000 रुपये आहेत. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर 1,400 रुपये आहेत. आता यांची बेरीज करा आणि बॅलन्स शीट टॅली करा. तुमचं बॅलन्स शीट टॅली होतंय 11,41,350 रुपयांना. 11,41,350 रुपयाला बॅलन्स शीट टॅली होते. बॅलन्स शीटची टॅली टोटल आहे 11,41,350 रुपये.